पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेलं एक जबरदस्त रिसॉर्ट. मग इथलं वातावरण असू दे, नैसर्गिक गोष्टी असू द्यात, कलाकृत्या असू द्यात किंवा नाश्ता असू दे, जेवण असू दे, सगळंच वाव. कोल्हापूरमधनं वाघबीळमध्ये आला की वाघबीळमधनं डावीकडे एक फाटा फुटलाय, तिकडनं सरळ जायचं आणि सरळ संजीवनचा रोड जो आहे तिकडे जायचं ना, इकडनं एक खाली रोड आहे तिकडे जायचं. इथाचा बोर्ड पण लावलेला आहे. असंच बोर्डाच्या मदतीनं तुम्ही कच्च्या वाटेनं पुढे यायचं. म्हणजे इथपर्यंत येण्याचं जे फिलिंग आणि इथं पोहोचल्यानंतरचं फिलिंग एकदम वेगळं. ओय माझ्याकडे काय टापरून बघतेस. भारी वातावरण आहे. आसपास पण सगळी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. याचं नाव काय माहितीये काय? सिम्बा. इथं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं आनंदानं स्वागत केलं जाते. एकदा का आपण इथं आलो की आपल्याला जवळच्या पाहुण्यांच्याकडेच गेल्यासारखं वाटणार. राहण्यासाठी एकदम घळघळीत आणि प्रसन्न रूम आहेत. इथं टेरेसवर बसून तर अख्खं कोल्हापूर शहर दिसते. इथं आपल्याला शेतीतल्या गोष्टी, वनस्पती, वेगवेगळ्या मसाल्यांची झाडं सगळं बघायला मिळेल. मुलांसाठी खेळायला म्हणा, आपल्यासाठी खेळायला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत, गेम्स आहेत, स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये तर आम्ही दंगाच घातला. संध्याकाळच्या वेळेत तर एकदम वेगळी शांतता होती. जेवणाला सुरुवात झालेली तोपर्यंत आम्ही कराओकेवर गाणी पण म्हणलीत. इथलं जेवण पण अगदी घरगुती पद्धतीचं आणि पाहिजे तेवढं होतं. सकाळी लवकर उठून पन्हाळगडापर्यंत एक छोटा ट्रेक आहे, तो पण केला. परत येऊन पोटभर नाश्ता केला आणि इथं असणारी फळं पण खाल्ली. इथलं दुपारचं जेवण माझ्या समोर आल्यावर बघूनच पोट भरलं. एकंदरीतच आपलं इथलं राहणं खाणं सगळं पद्धतशीर, त्यामुळे आपली ट्रिप पण एकदम पद्धतशीर होत्या. बाकी डिटेल खाली देतोच, तुम्ही नक्की भेट द्या.